श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, स्वामी स्पर्श चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. स्वामी समर्थांचे अक्कलकोटमधील वास्तव्य म्हणजे केवळ चमत्कारांची मालिका नव्हती, तर ती भक्तांच्या उद्धाराची एक मोठी गाथा होती. आज आपण स्वामींच्या अशाच एका अगाध लीलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यातून त्यांच्या भक्तांप्रती असलेल्या अपार प्रेमाची प्रचिती येते. स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये स्थिरावल्यानंतर दररोज हजारो भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणाला धन हवे होते, कोणाला पुत्रप्राप्ती हवी होती, तर कोणी केवळ त्यांच्या दर्शनाच्या ओढीने आलेले होते. अशाच वेळी एकदा एक गरीब ब्राह्मण पती पत्नी स्वामींच्या दर्शनाला आले. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अनेक वर्षे त्यांनी गरिबीत काढली होती, पण स्वामींवर त्यांची अढळ श्रद्धा होती. त्यांनी स्वामींसमोर पदर पसरला आणि आपल्या दुःखाचा पाढा वाचला. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि रागाने ओरडले, "अरे जा इथून, इथे काही मिळणार नाही." वरवर पाहता स्वामी रागावलेले वाटत होते, पण प्रत्यक्षात ते त्या भक्ताचे प्रारब्ध नशीब जाळून टाकत होते. स्वामींचे रागावणे हे सुद्धा भक्तासाठी आशीर्वादच असायचे. तो भक्त निराश होऊन परत निघाला, पण स्वामींनी त्याला थांबवले आणि जमिनीतून एक दगड उचलून त्याच्या हातात दिला. स्वामी म्हणाले, "हा घे आणि घरी जा." त्या ब्राह्मणाला सुरुवातीला वाटले की स्वामींनी आपली थट्टा केली, पण त्याने तो दगड श्रद्धेने घरी नेला आणि आपल्या देवघरात ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याने पाहिले, तेव्हा त्या साध्या दगडाचे रूपांतर शुद्ध सोन्याच्या विटेत झाले होते. हे पाहून त्या भक्ताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की स्वामींचे कठोर बोलणे हे केवळ बाह्य रूप होते, अंतर्यामी मात्र ते करुणेचे सागर आहेत. अशा अनेक कथा आहेत जिथे स्वामींनी केवळ एका दृष्टिक्षेपाने भक्तांचे नशीब बदलले आहे. स्वामींचे अक्कलकोटमधील असणे हे त्या काळच्या लोकांसाठीच नाही, तर आज आपल्यासाठीही एक मोठा आधार आहे. जेव्हा आपण संकटात असतो आणि आपल्याला कोणीही वाली उरत नाही, तेव्हा स्वामींचा तो स्पर्श आपल्याला सावरतो. ते आजही आपल्या आसपास आहेत, फक्त आपल्याला त्यांच्यावर चोळप्पांसारखी निष्ठा ठेवता आली पाहिजे. भाविकांनो, स्वामींच्या या लीलेने आपल्याला हेच शिकवले की ईश्वराचे रूप कधीकधी कठोर वाटले तरी त्याचे फळ हे नेहमीच गोड असते. स्वामी स्पर्श चॅनलच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न आहे की स्वामींचे हे विचार प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचावेत. जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.